council. This has to be followed. कशें जाल्यार म्हाका आनी गांवठी कशें आनी खंयचो तरी बायलो वेरीन आमकां एक 10,000 रुपया करूंक लायले. नमस्कार, म्हापसा मर्चंट एसोसिएशनाचो अध्यक्ष जितेंद्र नारायण पळारी. पयर आमी न्ही एक बुधवारा आमी सगळी आमच्या मार्केटान न्ही आमच्या सगळ्या वेपाऱ्यांचे आमी सॅनिटायझेशन हो विशय आसा पळय तेजेर एक मिटींग कॉल केली फ्लावर मार्केटान. आनी त्या मिटिंगेक न्हू सारके एक 150 ते 200 लोक सुमार बरे वेपाऱ्यांनी प्रतिसाद दिलो आणि सगळ्यांनी ती बऱ्या हितून अटेंड केली आणि सगळ्यांनी आपले व्ह्यूज आणि हे सगळे ह्या विशया बद्दल आपल्याक जे कितें दिसता पळय ते सगळे आमच्या फुड्यान हे केले मांडले. त्या मिटिंगेक आमचो एक निर्णय जालो की आमी एक पीसफूल आणि एक अशें वॉलंटरी हे करून एक आमी एक बंद पाळुया म्हणून मंडे. तो एक आमचो निर्णय जालो आणि आमी त्या दिसा मागीर न्यूजूय आयली पळय तुमची. मागीर काल कितें जालें, काल आमकां एक आमदारा कडसून एक मॅसेज आयली. आमचो एक कमिटी मेंबर आसा वल्लभ मिशाळ, तेणें म्हाका सांगलें की ताका हे आयला मॅसेज आयला की जितेंद्र पळारी प्रेजिडेंट ऑफ MMA आणि सबंद कमिटी हांकां घेवन आमदारान आमकां आपयला म्हणून डेप्युटी स्पिकर चेंबरान एकाक सुमार. त्या प्रमाणे आमी थंय गेले आणि आमदाराक मेळ्ळे. आमदारान मॅसेजीनूच सांगलेलें की थंयसर CO DMA आणि काही सगळे एडमिनिस्ट्रेटिव्ह जे ऑफिसर आसा पळय ते सगळे हे करून थंयसर सगळे आसतले तेन्ना तुमी तुमचे हे करा, प्रश्न मांडा, हे करा, तेंची एडवायस घेवन हे करून आमी तो प्रश्न मिटोवया अशें म्हणून. त्या प्रमाणे आमी आमचे सगळे प्रश्न आमचे एक्चुअली प्रश्न फक्त 4च आसले. आमी ते ऑलरेडी सगळे शेअर केले तुमच्या कडेन. म्हणजे ते आमकां ह्या करंट फायनान्शियल इयरानसूनच आमकां तो सॅनिटायझेशन टॅक्स जाय म्हणून, रिफंड करचो म्हणून, आणि सारको जे कॅटेगरी जी हे केल्या पळय ती सारकी लावची म्हणून आमकां हे आमचे मेन मुद्दे आसले जे आमी तुमच्या कडेन बी प्रेसा कडेन आमी शेअर केल्ले. सो थंयसर हे जालें आमचे सगळे उलाप जाले. आमदारान आमकां हे करून प्रश्न आमकां हे कर म्हणून सांगले. आमी त्या प्रमाणे आमचे प्रश्न हे जे आसा पळय आमी ऑलरेडी तांकां हे दिल्ले, निवेदन दिल्लें पळय ते पसून आमी प्रेसाचेर काल शेअर केला कळ्ळें. ते आमी तेंच्या कडेन सारके हे करून फक्त हांव हे दाखयता की एडॉप्शन ऑफ मॉडल बायलॉज 2020 from the financial year 2026 after detailed discussion with all the followed by publication through the official government publication, print and electronic media. आमचो एक तांकां डिमांड आसा. दुसरो आमी सांगलो की न्ही रिफंड ऑफ एक्सेस पेमेंट कलेक्टेड ऑन द बेसीस ऑफ रॉंग कॅल्क्युलेशन एंड एरर्स, एक्सटेंशन ऑफ टायमलायन फॉर द रिन्यूड ट्रेड लायसन्स फॉर 2 months. हे आमी तेंचे कडेन हे करून मांडले. सो तेंच्यांनी जी आमकां जी कन्सर्न जे सगळे ऑफिसर असले पळय तेंच्यांनी जे आमकां उतरां दिली त्या उतरांनी आमी सॅटिस्फाय जावंक ना. सो तेका लागून आमी काल येवन मागीर आमी परत मिटींग घेतली. तेन्ना आमचें आतां डिसिजन जालां की फूल म्हापसा मार्केट आनी म्हापसा सिटी एज अ सिटी हॉल वॉलंटरी अँड पीसफुली आमी तो बंद करतो असो आमचो फायनल निर्णय जाला. आता तुमचे सांगप म्हणजे हो जो कालचो तपशीर दिलो आमी मागणी कितें केल्या की म्युनिसिपॅलिटीन ज्यांनी रेझोल्युशन घेवंक जाय आनी एडॉप्ट करूंक जाय ते रेझोल्युशन स्पेशल कावन्सील मिटिंगेन करप आसता. त्यामुळे आमचो डिमांडूच आसा की कावन्सिलान स्पेशल कावन्सील मिटींग कॉल करपाची विथ दीस अजेंडा आमचो आसा तो मेन्शन्ड आसा भितून तोच की हे 2025-26 लागतले म्हणून तेंच्यांनी कावन्सील डिसिजन घेवंक जाय. 20 कावन्सिलर आसात ते आमचे म्हापशाचे कावन्सिलर आसात, लोकल बॉडीचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा आनी आमी म्हापशाचे स्टेक होल्डर कावन्सील म्हापसा म्युनिसिपॅलिटीचे आमी सिटिजन्स ऑफ म्हापसा आमी स्टेक होल्डर. त्यामुळे आमकां जर टॅक्स लावप की ना लावप, कितलो लावप हे आमच्या कावन्सिलराचें कर्तव्य आनी तेजो मान तो करपा खातीर आमकां DMA ऑफिसांतल्यान सांगलेलें आसा की तो मॉडल बायलॉज आमी काडला त्या प्रमाणे तेंच्यांनी खंय तरी त्रुटी जाल्या ही तांकां अंदाज आसा, पण ते लॉ डिपार्टमेंटांतल्यान हे करतले म्हणटात ते इवॅल्युएट करून घेतले. हांगासर लॉ डिपार्टमेंटाचो विशय जर आसलो जाल्यार तुमी ते बेगीन करून घेवंक जाय. कितले दीस लागतले ते आमकां खबर ना म्हणटात ते म्हणटात की आमचो जो हे आसा
आमकां पॅकेज कितें दिवपाक सोदताले ते की 1 वर्साचे आमकां सॅलरी टॅक्स लायता सद्या आनी 4 वर्साचो जो कितें आसा तो जो कलेक्ट करता तो कॅल्कुलेट करून आमच्या हेजेर एरियजान दाखयता म्हणटात. आनी एखाद्या वेळी जर लॉ डिपार्टमेंटान अप्रुवल दिले जाल्यारूच म्हणटा ते आपूण कॅन्सल करतले म्हणटा. हेजो अर्थ कितें आसा की आमकां खंय तरी एक दोळ्याक पाणी लावन आमकां ते धाडपाक सोदताले ते काल. त्यामुळे कमिटी एज अ होल आनी आमी म्हापशाकार एज अ होल पार्टी एफिलिएशन किंवा बाकीचे कसले पोजिशनां आमी खंयसरूच फुडाकार ना घेता. आमी एक म्हापशाकार म्हणून आमी उलयतात की म्हापशाकारांक सगळ्यांक त्रास जाता हो, सगळ्यांक खबर आसा, सगळ्यांक दुखणें आसा, सगळ्याचे तेच म्हणणें आसा. सो आमी म्हणटात कितें की जर जेंका कोणाक हें पसंद ना आमी सगळ्यांक इन्वायट करता, एक प्लॅटफॉर्म दिता की तुमी म्युन्सिपालिटीच्या दारान आमी या आनी आमच्या कावन्सिलराक, आमच्या चॅरपर्सनाक, आमच्या आमदाराक सरळ तेंच्यांनी थंयसरूच सांगून आमकां कितें तें. आनी जर लिगल पॉयंट आसा जाल्यार लिगल पॉयंट कितें तो तेंच्यांनी थंयच्या थंय सांगून न्ही. आमकां आमच्या थ्रू एंड थ्रू उलोवपाची कांयच गरज ना. हेच्यामुळे आमी हो विशय आतां फुडें वचून डायरेक्टली म्हापशा आमी सगळ्यांनी आपापली आस्थापनां 23 तारखेक वॉलंटरिली आनी पिसफुली बंद दवरपाक थरयला. हेतून आमी खंयचेच एसेन्शियल सर्विसीस आसा ते डिस्टर्ब जावंक जायना हे आमी आमच्या सगळ्या वेपाऱ्यांक सांगलेलें आसा. आनी त्याच बरोबर स्कूल्स आनी कॉलेजीस जे आसात थंयसर आमच्या मुळे कसली अडचण जावची न्ही. अवश्य जेन्ना जर लोक जर हांगासर वचत, म्युन्सिपालिटीन वचत, थंयसर एखाद्या वेळी ट्रॅफिक मॅनेजमेंटचो प्रॉब्लम जावं शकता. सो तो ट्रॅफिक हँडल करूंक जाय किंवा पुलिसीचे बंदोबस्त जावंक जाय किंवा SDMचे कितें डिरेक्शन्स जाय जाल्यार आमी सगळ्यांक रिप्रेझेंटेशनां दिल्या की आमी असो पिसफूल हे घेवन वयतले म्हणून डेलिगेशन मोर्चा. आनी वेपाऱ्यांचो विशय आसा आनी नॉट ओन्ली वेपारी, सिटिजन्स ऑफ म्हापसा सगळ्यांक इवन हावस टॅक्स लायला पळय आमकां तो बसून लावपाक तांकां कांय अधिकार नाशिल्लो. हावस टॅक्स आय मीन टू से सॅनिटरी टॅक्स फॉर रेजिडेन्शियल हावजीस तो लावपाक तांकां अधिकार नाशिल्लो, पण तो बसून तेंच्यांनी आमचो इनलिगली कलेक्ट केला. त्यामुळे अशी परत जावचें न्ही आनी हो एक रॉंग पायंडा जावंक जायना म्हणूनूच आमची ही खटपट आसा. धन्यवाद. पळारी बाब, तुम्ही आता सांगले की उपसभापती कडेन तुमची मिटींग जाली, थंय तुमचो कांय निर्णय जालो ना. कित्याक तुमी म्हणटात की आमी प्रत्येकाच्या आतां हितून वयतले, घरा कडेन वयतले अथवा प्रत्येक नगरसेवकाक मेळटले. जर सपोज थंयच जायना जाल्यार तुवें नगरसेवक कितें करूं शकता? कशें आसा नगरसेवक म्हणजे कितें आसा, आमकां डायरेक्ट आमी आतां निवडून दिता पळय, आमी निवडून कावन्सिलराक पयलीं दिता. कावन्सिलर हे कशें आसा, आमच्या हो खरो जो प्रश्न आहा पळय सॅनिटायझेशनाचो, हो प्रश्न खरो आमी वेपाऱ्यांनी घेवपाचोच न्हू आसलो खरो. हो खरो कावन्सिलरांनीच तेंच्यांनीच तो खरो सारको मांडूंक जाय आसलो. जेन्ना जर हितून येयलो पळय तो कावन्सिलान, तेंच्यांनी सारकें वेवस्थीत तेजो सारकें लिगली बसून अभ्यास करून हे करून ते सगळे तेंच्यांनीच हे करूंक जाय आसलें. ते आतां बसून जे कितें त्रुटी आहा पळय आशिशान बसून सांगलें स्पेशल जर मिटींग घेता, पब्लिकेशन करता, जे काही ते लिगल जे पॉयंट्स आसा आमी फाटी सगळें तुमकां दिला ते जर व्यवस्थीत सगळे जर आमचे कावन्सिलर जर घेता जाल्यार आमकां कांय जायना न्ही. आनी जेन्ना आमी थंय वयतले पिसफुली तेन्ना जर कोण आमकां कावन्सिलर आमकां जॉयन जाता ते बी कळटलें न्ही. जनतेकूय कळटलें की खंयचो कावन्सिलर आपल्या फाटल्यान आसा आनी खंयचो ना तो. आमदारांची मिटींग घेतली पळय तेन्ना ज्यो तुमच्यो कितें मागण्यो आसल्यो तेजेर कितें सांगलें, म्हणजे कितक्यो मान्य केल्यो? 4-5 कितें तरी मान्य ना. आमदारान जेन्ना उलयलें पळय आमदार तेणें आमकां ठोस बाबा सोमतेच हे अशें जातलें अशें कांय सांगूंकूच ना. इवन आतां ते आमी हे बसून रेटीचे बसून आसा पळय कॅटेगरी ते बसून तेंचेर कितें सांगलें, सच्चे जे कितें आहा तेच आमी कलेक्ट करतले आनी मागीर लॉ डिपार्टमेंटा कडेन फायल वयतली, DMA सगळे ऑफिशियल आतां स्टडी करता. हांवें तांकां प्रश्न केलो, सर म्हटलें कितके दीस लागतले, टायम सांगूं शकना म्हणूं लागले. ते मोलो फायल कशी वयता हें जाता त्या प्रमाणे. सो ते उत्तर आसलें ते सॅटिस्फॅक्टरी नासलें. कशें आसा कायद्याची भाशा म्हणटकूच त्या कायद्यानूच सगळे करचें पडटा न्हू. एक्झॅक्टली. आतां तुमी सगळे आतां लोकांक त्रास करून जे सोमारा बंद करता तो हो मोर्चा घेवन पालिकेचेर वयच्या पेक्षा सीएमाच्या दारान कित्याक वचना तुमी? एक्चुअली कितें आसा हे सगळे DMA म्हणटकूच थंय लागता न्हू ताका. पालिका कितें करूं शकता कायद्याची जी ना. कशें आसा न्ही आतां पळय CM बसून त्या दिसा आमचे CM सर येयले. CM सरान सांगलें पळय की आपूण सांगता की एका हेजे फायनान्शियल इयर एकाचेच घेवचें म्हणून, पूण टील डेट म्युन्सिपालिटीन अजून काय हे करूंक ना. बरोबर. सो जेन्ना CM सांगूंक गेल्यार दुसरी जबाबदारी मागीर कोणाची आसा? आमदाराची आसा. हांगा आमचो मेन हे कोण सीएमाचे सबंद गोवा पळोवंक जाय तांकां. पूण हांगासरली जबाबदारी कोणा कडेन आसा? आमच्या आमदारा कडेन आनी आमच्या कावन्सिलरां कडेन आसा.
सो आमकां पयलीं आमचे कावन्सिलर आनी आमचे जे आमदार आसा पळय तांकां सारकें आमकां कन्विन्स करून सांगचें पडटलें न्ही की बाबा अशें 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 म्हणून. सो तेन्ना ते सारकें हें जर जालें न्ही कन्विन्स आतां पळय आमदार पसून अशें आसा की आमदाराक पसून बाबा सगळे ते ईच एंड सबंद ताका म्हणून सबंद म्हापशा शहर लागता. काही विशय कायद्याच्यो आसा हेज्यो आसा. आतां आमी बसून तेन्ना आतां आशिशान फूल डिटेल स्टडी केली लिगल तेन्ना आमच्या ते लक्षान येयलें न्हू. सहज अशी कावन्सिलर बसून अशी रेजोल्युशनां खूब घेता पूण सगळीच रेजोल्युशन ते एडॉप्ट करिना न्हू. सो हें कितें जालां इट जस्ट अ क्वेश्चन ऑफ हितून काय आतां हें अशें ना. आमी फक्त कितें म्हणटा की सारकें जें कितें करता पळय तें वेवस्थीत करा. आमी पयशे भरपाक तयार आसा, आमी ना म्हणूंकूच ना न्ही. फायनान्शियल जे जो कितें तो हे आसा पळय कायद्या प्रमाणे जर ते हे करतले ते काम. पण हे जे कलेक्शन जाला पळय ते सामकें हानिकारक आसा आनी अन्यायकारक आसा ते. तांचे बोट जेन्ना प्रेस कॉन्फरन्स जाल्ली पळय तेन्ना तुमी उलयल्ले की आमी गरज भासली जाल्यार न्यायालयानूय वयतले. हो विशय घेवन तुमी न्यायालयान वचून स्टे कित्याक घेयना? हो जो कितें चल्ला पळय ना ना पूण कशें आसा तो न्यायालयान वयपाचे बसून आमी सेकंड आमचो हे आसा न्यायालयान गोईंग टू कोर्ट इज अ ऑप्शन वीच वी हॅड टोल्ड विदीन 8 days. 8 days actually got over yesterday. So we are parallelly also working on it. Basically, madam, unless and until the municipality had to just sort out the matter, we did not go to the court also. No, it is a clear. आशिष बाब आता तुम्ही म्हटलं त्यांच्यानी सांगताना की म्युनिसिपालिटी आमच्याकडे लक्ष दिना जाल्यार हो विषय खंयतरी एक सॉल्व जावपाक जाय. गिरीश बाब एक बारीक गोष्ट वाटते म्हापसा बंद करून सगळ्यांक त्रास अशें दिसना. नाही आमी त्रास करपा खातीर म्हापसा बंद करीत ना न्ही. आमचो रेजिडेंटांक सगळ्या म्हापशाच्या रेजिडेंटांक हो सॅनिटरी टॅक्साचो फटको बसला. सॅनिटरी टॅक्स परत गिरीश बाब तुमी सगळे जाण म्हापशान आसात, तुजो प्रश्न आसा पळय, तुका गार्बेज टॅक्साच्या नांवान सॅनिटरी टॅक्स कलेक्ट करता. 5 वर्साचो कलेक्ट करपाक गेले. आतां पर्यंत गार्बेजाचो विशय कंट्रोलान आसा काय कितें? सपोज जर गार्बेज जायना कलेक्शन जायना म्हणून आमचो ऑनरेबल CM फाटल्या 2 तारखेक येवन फक्त म्युनिसिपालिटीचे गार्बेज आनी पॉट होल्स सांगपा खातीर मुद्दम इन्स्ट्रक्शन घेवन गेला जाल्यार हेज्या सारको आमचो म्हापसा म्युनिसिपालिटीची दुर्दशा हे जाता न्ही, क्लियर जाता न्ही हांगासर. तेजो आमकां कितें जाय, आमकां लोकांक इनकन्विनियन्स जाता ती फुडें जावची न्ही म्हणून आमी हें करता. आमी इनकन्विनियन्स करिना, ही एक्चुअली इनकन्विनियन्स करता म्युनिसिपालिटी. आमकां फेसिलिटी दिना. आमच्या कडल्यान पॅरासायट कशें आमच्या कडल्यान जर रगत काडटा पळय, म्हणजे जळार जशें रगत ओडटा तशें आमचे टॅक्साच्या नांवान पयशे आमचे कलेक्ट करता. डिलिव्हरी कर न्ही सर्वीस. आनी बसून आतां जर ही कावन्सिलाक आतां जर हो क्लियर विशय कळना, आमी म्हापशाकार तुमच्या माध्यमांतल्यान म्हापशाकारांक अपील करता, आमी रॉंग आसा जाल्यार कोण येवचें न्ही. पण आमच्या वांगडा जर लोक 2000 लोक जर खऱ्यांनी येयले जाल्यार आमच्या कडल्यान एक म्युनिसिपालिटीचे कावन्सिलर आनी फुडले कावन्सिलर कोण येतले तांकां एक क्लियर इंडिकेशन आसूंक जाय की लोक खपोवन घेवचे ना म्हणून प्रत्येक टायमार. हे अशी फकाणां जावंक जायना. सिवीक बॉडी खातीर ते होणके भरपा खातीर आनी आमचे जर बाकीची एम्युनिटीज दिवपाक जर आमकां रस्त्यार येवचें पडटा. आमी वेपारी, आमी कोण रस्त्या वयले गुंड न्ही थंयसरले. म्हणल्यार आमी तुजो जो प्रश्न आसा पळय की आमी इनकन्विनियन्स करता, आमी इनकन्विनियन्स कांयच करिनात. आमी बंद दवरता, स्व खुशीन बंद, कोणाक फोर्स करिना, कोणाक जाय आनी उगडो दवरचो. एक मिनट, हेजो व्हडलो घराचो इशू आसा पळय, अख्ख्या म्हापशांक लागता, सगळ्याक लागता. अशें आसतना बाकीच्यो पळय पॉलिटिकल पार्टी आसा अथवा बाकीचे ट्रेड लायसन्स आसा ते तुमच्या वांगडा सद्या कित्याक ना? सद्या तुमी कित्याक? आमी तुमच्या समोरल्यान आव्हान करता न्ही. आमी आव्हान करता की जेंका कोणाक दिसता की आमी आमचो बॅनरूच सेल्फ स्पिकींग आसा. आमी म्हणटा की कोणाक जेंका दिसता की जर म्हापशा हे जर म्युनिसिपालिटी रॉंग जाल्यार येयात न्ही. चलो म्युनिसिपालिटी म्हणून आमचो स्लोगन आसा. फाल्यां जर आमी 5 जाणांक दिसता जाल्यार आमी 5 जाण चलो म्युनिसिपालिटी वचचे पडले. पण तुमकां कळटलें की आमी 5 जाण ना हांगासर. आय मीन टू से आमची कमिटी 10 जाणांचीच ना. आमी बाजारकार खूब जाणांक हे सहमत आसा. आमकां दोळ्यांक उदक लावं नाका इतलेंच आमच्या प्रशासना कडेन, आमच्या आमदारा कडेन, आमच्या कावन्सिलरा कडेन मागणी आसा. लास्ट क्वेश्चन, आतां एक MLA प्रेस नोट काडला की ऑलरेडी तुमचो जो कितें प्रश्न आसा तो आमी सॉल्व केला म्हणून बसोन जे कितें तेणें विथ ड्यू रिस्पेक्ट टू आमच्या MLA हांव शब्द रिस्पेक्ट म्हणटा. आमी आमच्या क्रेडेन्शियल्सा प्रमाणे आमी कोणाकूय कमी रेखिना, आमचो इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव. पण
आमच्याकडे जे थंयसर उलाप जाल्ले ते सगळे थंयसर उलयला ते हेतून नोटाचेर ना, पोस्टाचेर ना. हे आमी इतलेंच सांगू शकता. आमी तेच्या भायर आनीक उलोवन आमी आमच्या म्हापशाच्या इलेक्टेड आमदाराची आमकां बेश्टेच हे करपाचें ना. आमचो इतलेंच म्हणणें आसा, जर खरेंच जर आसात कावन्सिलाच्या दृश्टीनसून आमचेर अन्याय जाता जाल्यार इवन स्पेशल मिटींग कॉल करपाक सगळ्या 6 जाण कावन्सिलर लागीं येयले जाल्यार एप्लिकेशन करून सोमतेच DMAक दिवं येता आनी स्पेशल कावन्सिल मिटींग विदीन 8 days कॉल करूं येता तेंच्यांनी. सो त्या पार्श्वभुमीचेर हांव अपील करता म्हापशा म्युनिसिपालिटीचे सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांक की तुमी जर आमी जर रॉंग ना समज आनी तांकां जर हे पडटा की लोकांचेर अन्याय जाता जाल्यार तेंच्यांनी स्पेशल मिटींग कॉल करून करचें न्ही. एकदां डिसिजन घेतल्या उपरांत DMA किंवा अर्बन सेक्रेटरी किंवा बाकीचे सगळे गव्हर्मेंट अधिकारींक आमकां लिगल ओपिनियनाच्या नांवान आमकां पिळूंक शकना. एक गोश्ट आसा, आमी लोकल सिवीक बॉडीच्या अधिकारान तेंच्यांनी डिसिजन घेवंक जाय. हो लोकल सिवीक बॉडीचो अधिकार आसा. एकदां लावपाक लोकल सिवीक बॉडी म्हणजे टॅक्स इम्प्लिमेंट करपाक लोकल सिवीक बॉडीची जर रेझोल्युशन लागता आनी फाटी काडपाक जर फुडल्या अकाउंट्स आनी लिगल हेजो ओपिनियन लागता, हे चुकीची पद्दत आसा. ते जे कोण लावूं शकता तेंच्यांनी विड्रॉ करूंक जाय अशें आमचें म्हणणें आसा. So this particular act has been adopted in 2020. That was by the administrator. Now you are demanding a special council meeting to revoke that. Is it possible? From our point of view, from our point of English and sound, from our point of view, it is crystal clear that yes, in 2020, the administrator during the absence of the council had adopted that bylaws. Now it is not only that, after that adoption, within 2 months, he has to implement that charges. Did he do that? So there was a delay on behalf of the So municipality. whoever has made the blunder, we as residents and as citizens of Mapsa shouldn't be put for task. And I'll just conclude that with one more sentence, that after that adoption of that bylaws, it was not published. It was not even published. The formalities were not done properly. Section 307 and 308, there is a specific order on that. There is one case citation wherein Madgaon there is a case. We can share it to you right away also. There is a citation wherein both the sections have to be read together, 307 and 308. And if it is read by any, now our residents are also advocates, let them also come to ask the same question if they are hearing to us through your media. So this publication process was done in case of other councils? Yes, Yes. there It is was not done with... not done with any. आशिष बाबा, तुम्ही आता इतके म्हटले झाले या पंचायतीचे झगडतात. गेल्या बुधवारी मीटिंग मार्केटात लागची घेऊन बंदाचो पुकार केलो. बंदाचो पुकार केल्या उपरांत काल म्हापशेचे आमदार मीटिंग आपण तोडगो काडया बिडया तुमची चर्चा करतात. चर्चेक आपतात. हे म्हापशेच्या आमदाराचे अपयश नाही. इतले महिने तुम्ही झगडून बंदाचो बंद हे केल्या उपरांत पुकारल्या उपरांत त्यांना आमदार आपल्याला त्यांना आमदार हांव म्हणटा म्हापशेकार रेजिडेंट जे कोण आमच्या विचाराचे आसात तेंचो हो यश म्हणटा. तुमच्या प्रश्नाचें उत्तर हांव तशें म्हणूंक सोदता की आमचो इट इज एक्चुअली की आमचो एक्सेप्ट जालो हो विशय, ताका कळ्ळें प्रॉब्लम आसा आमचे कडेन, पण ताका गायड करपी जे ऑफिसर आसा तेंच्या दृश्टीनसून तेंच्यांनी सारकें स्टडी करूंक जाय हो मॅटर. ताका धरून हांगा खंय तरी आमदार विरुद्ध MMA अथवा आशिष शिरोडकर राजकारण चल्लां अशें. नॉट एट ऑल. आमी आतां आमचो अध्यक्ष उलयतालो आनी आमदार विरुद्ध तुमी म्हणटा तसो आमी तसो विशय गेल्या हितून सिस्टमान बसून हो एक्चुली प्रश्न हांगासर इरेलिवेंट आसा, पण आमी एकाच पार्टीचे एक्टिविस्ट आसात, काम करपी आसात आनी एज ऑफ नाव अशेंच आसात. त्यामुळे हांव तसो कांयच विशय ना. आमकां रेजोल्युशन आमकां फाल्यां जर आमदारान येवन जर पब्लिकान जर सांगलें, कारण कशें आसा गिरीश बाब, सपोज जर आमी आतां जर हो विशय घेवन आतां आमी जर बेश्टेच वचून जर सेपरेटली उलोवन जर रिटर्न येता जाल्यार लोकांचो जो आमचेरूय विश्वास आसा तो वयता. अशें जावंक जायना. हांगासर क्लियर आसूंक जाय की बाबा आमकां टॅक्स लायतले काय लावचे ना. आनी जाय जाल्यार आमच्या आमदारान जर इवन जर आतां सगळो विशय आतां ह्या 2 दिसांनी जर सॉर्ट आउट केलो आनी कावन्सील मिटींग डिक्लेअर केली जाल्यार आमचो प्रश्न सॉल्व जालो. कावन्सील मिटींग डिक्लेअर करून म्हणजे तेजो अर्थ आमी सांगता ते बरोबर आसा. तांकां कितें जाला, तांचो प्रॉब्लम ओवरऑल कावन्सिलाचो एडमिनिस्ट्रेटीव म्हणजे चीफ ऑफिसर
आमी हो प्रॉब्लम तेंचो सोदून म्हणजे रॉंग डिड्स सोदून काडल्या बद्दल म्हाका दिसता ते आमचे हो विशय आयकपाक तयार नात. खंय तरी हो एक तरेचो इगो म्हणचो पडटलो रादर दॅन आमचे कशें पर्सनल कोणाचें कांय नासता. हितून म्हाका कितलो टॅक्स भरूंक जाय तितलोच भरतलो हांव दुसऱ्याचो भरचो ना, दुसरो म्हाजो टॅक्स भरचो ना, तशी गोश्ट आसा. तुवें सारको शब्द काडलो म्हणजे तयार जातो कितें म्हणटा जवळ 85 लाख रेव्हेन्यू गोळा जालो तर म्हणटा आता रद्द केलो जाल्यार मागीर ते समो प्रॉब्लेम जातलो. तेच सांगता आणि एमएलए थंय कावन्सिलाक सांगता की ते आमी आनी कॅन्सल करपाचें म्हणलें की पळया नाका. तुषार बाब तूं आमचो एक्स कावन्सिलर आणि पत्रकारूय बी आसा, त्यामुळे आमी सगळे हांवूय बी एक्स कावन्सिलर आमी हो सगळो विशय पळयला. कावन्सील ह्या फावटी 20 जाणांक जिखोवन हाडले. खंय तरी लोकांची आमची सगळ्यांची म्हणजे हांवें बी मत मारून म्हाज्या कावन्सिलराक जिखोवन हाडलें. हांव म्हणटा हांवें म्हाजो चुकीची पद्दत जाली, हांवें चुकीच्या मनशाक निवडून हाडलो. त्यामुळे आमकां रिप्रेझेंट करपाक कोणूच सारकें ना थंयसर. 20 जाण मनीस फक्त जाय जाल्यार खंयतरी ऑफिसर कोणूय ऑफिसर येयलो तो सांगता ती तकली हालयता. लोकल बॉडी पंचायतीन वचून पळोवया आमी. पंचायतीन समजा जर वचून जर ग्रामसभेन जे कितें डिसिजन जाता ते फायनल आसता. हांगा आमी ग्रामसभा ना आमच्या कडेन. हांगासर कावन्सिलर आमकां रिप्रेझेंट करता आनी आमकां रायटफुली जर रिप्रेझेंट करिना जाय जाल्यार येणाऱ्या काळान जे परत नवीन कावन्सिलर म्हणून येतले ते बी अशेंच करतले. सो आमकां केन्ना आमकां मेळटलें आमकां जाय तें. सारकी जर सुशासन जर आमचे जे प्रायम मिनिस्टर मोदीचे तळागाळात सगळ्यांचे बरें जावचें म्हणून उलयता त्या दृश्टीनसून जर पळयलें जाल्यार आमचे कावन्सिलांतल्यान आमकां चडश्यो बेजीक सुविधा आसा. डेप्थान वचत जाल्यार तुका सगळी सुविधा थंयसर कितें ऑनलायन चलना. खंयसर कसले आमचे जर कशें सर्टिफिकेट डेथ बर्थ सर्टिफिकेट काडटले जाल्यार टायम लागता. सो म्युनिसिपालिटी एडमिनिस्ट्रेशन सगळे तरेन कॉलेप्स जाला हें दिसून येता. आनी तुवें आतां जें म्हटलें की सीओन सांगलां म्हटलें सीओ कडल्यान इनपूट आसा तो विशय तसोच आसा. ते 85 लाख लोकांचे इनलिगली रिकवरी करतात आनी मागीर म्हणटात की ना आतां ते दिवचे पडटले की ते अशेंच आसूं न्ही सांबाळून घेवया. इतलेंच न्ही आमकां काल सांगलेलें तुमी फक्त मर्चंट असोसिएशन मार्केटाचे तुमी पळयात बाकीचे तुमी पळोवं नाका म्हणून आमच्या भितून फुटो घालपाक सोदताले. दुसरें ते आतां सीएमान तेतून सांगलें न्ही की एका वर्साचो घेवचो पण सीएमान ताका इन रायटींग दिवंक ना. त्या खातीर तुमचे कितें प्रयत्न आसतले इन रायटींग सीएमा वरवीं येवंक जाय. तूं सांगता का न्ही सीएमाचे रायटींग दिवंक आमी रिप्रेझेंटेशन दिल्लें. आतां सीएमान तांकां रायटींग दिवंक जाय म्हणून तसो रूल ना न्ही. तेणी डायरेक्शन दिल्या उपरांत लोकल बॉडीचें काम न्ही तुषार बाब. ते कितें म्हणटा सीएमान आमकां तोंडी सांगलें आमकां इन रायटींग काय सीएमाच्या ऑफिसांतून येवंक ना अशें तेंचें म्हणणें आसा. तेंच्यांनी हे रायटिंगान दिवंक जाय न्ही. अशें सीएमान सांगलां ते रायटिंगान दी म्हणून ताका थंयसर घालूंक जाय. तो विशय तेंच्या भितून आसता. आतां येता त्या सोमारा सगळ्या म्हापशाचे जे ट्रेड होल्डर्स आसा पळय ट्रेड लायसन होल्डर म्हणजे सगळे म्हणजे जे सर्विसीस दोतोर म्हण किंवा आमचे वकील म्हण किंवा सगळे म्हापशा सिटीन सगळे जे वेपार करपी लोक आहा पळय वेपारी आसा प्लस आमचे MMA म्हापसा मर्चंट एसोसिएशन आनी सगळ्या म्हापशा शहरांचे वेपारी हांकां सगळ्यांक हांव आवाहन करता की येताच्या सोमारा सगळ्यांनी आमी वॉलंटरी आनी पीसफुली बंद पाळचो आनी सगळ्यांनी आमकां MMA सपोर्ट करचो.